मी अरुण खोडके. शिवचिंतन. इसवी सन 1645 साली म्हणजे शिवाजीराजे अवघे 15 वर्षे होते तेव्हा त्यांनी स्वराज्य कार्य सुरू केले. हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे अशी त्यांची भावना होती आणि ती भावना त्यांनी रयतेमध्ये रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. स्वराज्य हेच शिवाजी महाराजांचे ध्येय होते. स्वराज्याखेरीज आपल्या प्रदेशातील लोकांना स्वतंत्रपणे जगता येणार नाही, त्यांनी आपली उन्नती करून त्यांना घेता येणार नाही हे त्यांनी अगदी बालवयातच जाणले होते. आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी त्यांनी धर्मभेद, पंथभेद, जातीभेद मानले नाहीत. स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्यास प्रत्येकजण सिद्ध झाले पाहिजे. शिवरायांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, मराठी माणसांचे राज्य अशी लोकभावना होती. त्यासाठी महाराजांनी जे देशकाव्यामध्ये महाराजांचा उल्लेख येतो तो असा: हे महाराष्ट्र राज्य आहे, अवघ्यांनी हिंमत धरून जमाव करून राजश्री स्वामी सानिध्य राहून सेवा करावी. तसेच महाराजांचे ध्येय हे अत्यंत उच्च प्रतीचे होते आणि म्हणूनच मराठी मुलकामध्ये इतिहास घडू शकला. महाराजांचा आत्मविश्वास त्यामुळेच वाढला आणि त्यांना पुढे घवघवीत यश मिळाले आणि त्यांची जनमानसामध्ये एक अलौकिक प्रतिमा निर्माण झाली. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी.